संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, तसेच दिव्यांग बांधव योजना, विधवा बहिणींची योजना या सर्व योजनेचे डिसेंबरचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार? आता या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सविस्तर माहिती असणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही तुमची अडचण असेल, काही वाटत असेल, तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी 8 डिसेंबर रोजी GR आला आहे. तो GR कशासाठी आला आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार म्हणून, व आपले जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना पैसे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या ह्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले. पण त्यामध्ये पण 50 ते 60% आपले निराधार योजनेचे बांधव असो किंवा दिव्यांग योजनेचे बांधव असो यांना 500 रुपये, 1000 रुपये असे पैसे जमा झाले आहेत, म्हणजे पूर्ण पण पैसे जमा झालेले नाहीत. तर सातत्याने विचारला जाणारा प्रश्न, डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे? त्यानंतर आपण बघितलंच की हिवाळी अधिवेशनाच्या वेळेसच म्हणजे आपले जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न विचारले गेले होते, विरोधकांनी बरेचसे प्रश्न चर्चा झाली होती. त्यावेळेस निराधार योजनेचे पैसे का पडत नाहीत, टाईमवर का पडत नाहीत? बरं, पडलं तर काय, त्यामध्ये बरेचसे कारण पुढे केलं जातं की EKYC. आता हे एक महत्त्वाचं झालेलं आहे. आपल्याला DBT मार्फत हे पैसे जमा होत आहेत, त्याच्यामुळे काय की UDID कार्ड असो, EKYC असो, हा प्रश्न तिथे उपस्थित राहिलेला आहे. व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं की फक्त काही 10% काही जे लाभार्थी आहेत त्यांची EKYC प्रश्न उपस्थित असल्यामुळे त्यांना पैसे जमा झाले नाहीत. पण बाकीचे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना 1 तारखेपर्यंत आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार. बरं, आता ही 1 तारीख नेमकी कोणती? कारण डिसेंबर महिन्याचे आता 12 तारीख आहे, तरीसुद्धा न GR आलेला आहे, न पैसे पडलेले आहेत, ना नोव्हेंबर महिन्याचे काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा झाले नाहीत, म्हणजे दिव्यांग बांधवांना ना पूर्ण पैसे जमा झाले नाहीत. असे 4 ते 5 महिने झाले हेच चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणजे मी कुठं चुकत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. कारण इथे एक आपलं गिव्ह अँड टेक चालू आहे, म्हणजे एक आपण चर्चा चालू आहे की निराधार योजनेचे, संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांचं प्रत्येक वेळेसचं हे असंच आहे की त्यांच्या बाबतीत असं का होत आहे. आता लाडकी बहीण योजनेसाठी जोरात काम चालू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे नेहमीच जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा काही ना काही त्यावरती उत्तर असतं, बहिणींना नाराज करत नाहीत. मग निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वेळेस का हे सहन करावं लागतं, हे एक प्रश्न उपस्थित राहिला आहे. आता काय की डिसेंबर महिना सुरू आहे आपल्याला माहिती आहे, आणि काल परवाच लेक लाडकी योजना असो किंवा अशा ज्या योजना आहेत ज्या वर्षाच्या अखेरीस, इतर योजना म्हणजे काय, बालसंगोपन योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, राष्ट्रीय कुटुंब कल्याण. आता राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे मागील 8 ते 10 दिवसापूर्वी GR आला, ज्यामध्ये निधी वितरण करण्यात आले आहे. लेक लाडकी योजनेचं परवा GR आला, ज्यामध्ये निधी वितरण करण्यात आलं आहे. बालसंगोपन योजना हो, अशा विविध ज्या योजना आहेत या योजनेचे पैसे जे वर्षाच्या अखेरीस करण्यात येतं, वार्षिक ट्रान्सफर केलं जातं. तर हे राज्य सरकारला बंधनकारक असतं की हे पैसे ट्रान्सफर करायचे. त्यामुळे काय होतं की सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे काही ट्रान्सफर, जे काही निधी कमी पडतो, तर सामाजिक न्याय व विशेष विभागाचे हे पैसे ट्रान्सफर केले जातात. आता लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा पहिला GR आला, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही निधी ट्रान्सफर केली गेली व हे पैसे लाडक्या बहिणींना. आता इथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं परत हेच की आम्हाला पैसे कधी जमा होणार आहे. तर लक्षात घ्या, ही प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. म्हणजेच काय की कुठेही तर असं होईल, मग असं होईल, तसं होईल असं नाही. तर हे असं झालेलं आहे, GR निघालेलं आहे. तुम्ही आपले व्हिडिओज पाहत असाल तर रोज तुम्हाला माहिती पडतच असेल की राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे पैसे आलेले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 20,000 रुपये राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाला भेटतं. म्हणजे काय, ज्या घरातलं जे कर्ता पुरुष जर वारला असेल तर राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे पैसे लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लेक लाडकी योजनेचे पैसे पडले आहेत. त्यानंतर बालसंगोपन योजनेचे अपडेट्स आले आहेत. तर इथे काय की आपलं हेच की निराधार योजनेचे पैसे हे पेंडिंगला राहू नये, हे जे काही बॅकसाईडला चालू आहे. आता राज्य सरकारने अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीसुद्धा केली आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेला 300 कोटी व श्रावण बाळ योजनेला 400 कोटी रुपये, म्हणजे एकूण 700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. तर पुरवणी मागणीवरती हे केल्यामुळे एक चांगलं झालं आहे की आता संजय गांधी योजनेमध्ये आता हे ट्रान्सफर करण्यास सुरू होणार आहे नियमित हप्ते मिळण्यासाठी. प्रत्येक महिन्याला आपल्याला पेंडिंग असो किंवा असं बरेचसे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे हे नियमित हप्ते मिळवण्यासाठी ही गोष्टी करण्याची गरज असल्यामुळे नक्कीच इथे पैसे आता लेट येणार नाही, कारण शासन निर्णय लवकरात लवकर निघावा. पुढील आठवड्यापर्यंत डिसेंबर महिन्याचे पैसे येऊ शकतात, कारण
लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा आता लवकरच जमा होतील नोव्हेंबर महिन्याचे. आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पैसे जमा होतील, कारण अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी केलेली आहे. 700 कोटी रुपये मंजूर सुद्धा पैसे केलेले आहेत. तर शासनाच्या स्तरावर वाढीव अनुदान सुद्धा आता एक मोठा प्रश्न आहे, कारण वाढीव अनुदान ज्या दिव्यांग बांधवांना भेटत आहे त्यांना जे काही EKYC असो, UDID कार्डबद्दल अपडेशन असो ते करण्यास सांगितलेलं आहे. बरेच लाभार्थी आहे आपले जे चॅनलवरती सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मेसेज करून कमेंट करून सांगितलं आहे की त्यांना 2,500 रुपये जमा झालेले आहे. तुम्ही हे करून घ्या. त्यामुळे हे काही वाढीव अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणार. पण अजून काय आहे की जे पैसे जमा झालेले नाहीत म्हणजे पेंडिंग अनुदान, बरोबर आहे का, ते पैसे कधी जमा होणार आहे? तर ते सुद्धा आपल्या हक्काचे पैसे असल्यामुळे त्यावरती सुद्धा सरकारने नक्कीच विचार करायला पाहिजे आहे. पेंडिंग हफ्ते कोणाचे का असेना, म्हणजे निराधार योजनेचे असो, दिव्यांग बांधवांचे असो किंवा लाडकी बहीण योजनेचे असो, काही लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचं सुद्धा असं झालं की मागच्या काही 3 ते 4 महिन्याखाली पैसेच दिले नाही आणि अचानक सप्टेंबर महिन्यापासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. तर इथे प्रश्नचिन्ह असं आहे की इलेक्शन आहेत पुढे म्हणून तुम्ही असं परत एकदा लाडक्या बहिणीचे पैसे सुरू केले का? मध्येच 2-3 महिने हे पैसे बंद पडले, किंवा जे आपले निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा असंच की पैसे पेंडिंगला पडलेले मिळत नाही. त्यामुळे नक्कीच यावरती सरकारने विचार करायला पाहिजे आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक पॉझिटिव्ह विचार सांगितले की 1 तारखेपर्यंत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे जमा होतात. तर हे नक्कीच लक्षात घेऊन प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 1 तारखेला पैसे जमा झाले पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या निराधार बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे. जर बरोबर वाटत असेल आपले सगळे पॉईंट्स तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि डिसेंबरचे पैसे आपल्याला लवकरच जमा होतील, कारण भरपूर तक्रारी गेल्या असल्यामुळे, कारण विरोधकांनी पण भरपूर यावरती प्रश्नचिन्ह उभा केल्यामुळे नक्कीच आपल्या निराधार बांधवांना इथे काही ना काही उत्तर लवकरच पॉझिटिव्ह पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्यासोबत रहा. धन्यवाद.